समाचार अब तक, सत्य का साहस। शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर। साताऱ्यात रणजित सिंहासाठी उद्या देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये। मुंबईत 14 आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची हायकोर्टात धाव। राज्यात दर आठवड्याला होतो एका वाघाचा मृत्यू, देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात। कोरोनामुळे गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 3 रुग्णांचा मृत्यू। सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न 2,55,000 पुण्यात शहराच्या तापमानात घट, आगामी 3 ते 5 दिवस थंडीचे। वरवंटला सापडली 1871 मधील मराठा कुणबी नोंद। राज्यात 15,000 जणांचा अपघाती मृत्यू। आता पुण्यातही उभारणार गगनचुंबी इमारती, 19 प्रकल्पांना मान्यता। सलग 5व्या दिवशी तेजीनंतर शेअर बाजाराची सावध सुरुवात। सांगलीत प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या। ग्रीसमध्ये सापडले 2700 वर्षापूर्वीच्या मंदिराचे अवशेष। रत्नागिरीमध्ये कोकणच्या पर्यटन विकासासाठी 4 क्रूज टर्मिनल। दाओसच्या आर्थिक परिषदेत होणार 3,10,000 कोटींचे करार। कर्नाटकच्या प्रखरने मोडला युवराजचा 25 वर्षापूर्वींचा विक्रम। स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, तब्बल 16,145 मान्यताप्राप्त स्टार्टअपची नोंद। परळ ब्रिजवर भीषण अपघात, ट्रकला धडकल्याने दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेले 3 ठार। करूळ घाट 22 पासून राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी। चंद्रपूरमध्ये बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचा वीज पुरवठा खंडित। गडचिरोलीमध्ये नक्षलग्रस्त गर्दीवाढा, 24 तासात उभारले पोलीस मदत केंद्र। 9 वर्षात 24.8 कोटी लोक गरिबीतून बाहेर, नीती आयोगाच्या अहवालाचा दावा।